महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। बघा मित्रांनो, नवीन बदल करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर 31 ऑगस्टला ज्यांनी फॉर्म भरलेला आहे बघा, 9 सप्टेंबरला त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेत, त्यांना देखील 26 सप्टेंबरला म्हणजे याच महिन्यामध्ये तिसऱ्या हप्त्यामध्ये 4500 रुपये आलेले आहेत। बघू शकता, थँक्यू सो मच म्हणून त्यांनी कमेंट केलेली आहे। तर खूप महत्त्वाची माहिती आहे। ज्यांचे बघा, आता आपल्याला माहित होतं की या ठिकाणी 31 ऑगस्ट पूर्वी जे फॉर्म भरतील, ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह होतील तर त्यांनाच जुलै ऑगस्टचे पैसे भेटणार होते। परंतु या ठिकाणी तुमचा फॉर्म जर 31 ऑगस्ट पूर्वी भरला गेलेला आहे आणि सप्टेंबर महिन्यात जर अप्रूव्ह झालेला आहे तरी देखील तुम्हाला 4500 रुपये या ठिकाणी भेटलेले आहेत। तर ही एक महत्त्वाचा या ठिकाणी मोठा बदल या ठिकाणी आपण पाहू शकतात। त्यांना देखील पैसे 4500 रुपये या ठिकाणी भेटलेले आहेत। तर लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर आहे। ज्यांचे फॉर्म 31 ऑगस्ट पूर्वीच भरले गेलेले आहेत आणि अप्रूव्ह जरी नसेल झालेला 31 ऑगस्ट पूर्वी, सप्टेंबरमध्ये जरी अप्रूव्ह झालेला आहे तरी देखील त्यांना पैसे भेटणार आहेत। 4500 रुपये टोटल 3 महिन्याचे पैसे या ठिकाणी त्यांना भेटलेले आहेत। या ठिकाणी आपण ही पहिलीच कमेंट या ठिकाणी बघितलेली आहे। आता मग या ठिकाणी आपण पुढे पाहणार आहोत की 4500 रुपये आले बऱ्याच जणांना, परंतु काही जणांचे सप्टेंबरमध्ये फॉर्म अप्रूव्ह झाले, त्यांचे 1500 रुपये आलेले नाहीत। 3000 रुपये ज्यांना या ठिकाणी जुलै ऑगस्टचे भेटलेले आहेत त्यांचे देखील 1500 रुपये आलेले नाहीत। ते कधीपर्यंत भेटतील तर त्याबद्दलची अपडेट आलेली आहे, ती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे, जेणेकरून सर्व माहिती समजणार आहे। तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहिला तर समजणार नाही, शेवटपर्यंत पाहत राहा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर बघा, आता ह्या तिसऱ्या हप्त्यामध्ये 2 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना याचा लाभ दिला जाणार आहे। म्हणजे भरपूर साऱ्या बहिणींचे सर्व 100% या ठिकाणी पैसे येऊन जातील। काही जणांचा काय प्रॉब्लेम असेल तर पैसे येणार नाहीत, ते काय येणार नाहीत पुढे तेही मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, 2 कोटी बहिणींना या जवळपास या तिसऱ्या हप्त्यामध्ये पैसे दिले जाणार आहेत। स्वतः या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री जे आहेत त्यांनी या ठिकाणी ट्विटरला ही पोस्ट टाकलेली आहे, त्याच्यावरूनच तुम्हाला माहिती सांगतोय। तर आता बघा, बऱ्याच जणांचे काल पैसे आलेले, 26 तारखेला देखील पैसे आलेत, 25 तारखेला देखील पैसे आलेत, परंतु अजून बऱ्याच जणांची कमेंट येत आहेत की आम्हाला या ठिकाणी जे आहेत 1500 रुपये जे आहेत ते भेटलेले नाही आहेत। बघा, 3000 रुपये आलेले आहेत जुलै ऑगस्टचे, परंतु 1500 रुपये आलेले नाहीत। मग हे 1500 रुपये नेमके कधी येणार आहेत तीच माहिती आपण पाहणार आहोत। आज देखील बऱ्याच जणांना पैसे आलेले आहेत। बघा, काही वेळापूर्वीचीच कमेंट आहे, 1500 रुपये आज या ठिकाणी आलेले आहेत। काही जणांचे 1500 रुपये येतात, परंतु काही जणांचे अजून राहिलेले त्यांचे येत नाहीत। तर नेमके कधी येतील, किती दिवस अजून वाट पाहावी लागणार, ती संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। बघा, मलाही नव्हते आले, आता 25 तारखेला यांना 4500 रुपये भेटलेले, हे 3 हप्ते एकत्रित भेटलेत। बघा सर, मला फक्त 1500 रुपये आले, 4500 रुपये आले नाहीत। तेच तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं की तुम्ही जर 31 ऑगस्ट पूर्वी फॉर्म भरला असता तर तुम्हाला या ठिकाणी पैसे आले असते। तुम्ही फक्त सप्टेंबरमध्येच फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला फक्त 1500 रुपये येणार। सप्टेंबरमध्ये भरलाय फॉर्म, सप्टेंबरमध्येच अप्रूव्ह आहे। ज्यांनी नवीन फॉर्म भरलेला आहे, आता 30 सप्टेंबरपर्यंत अजून मुदत आहे, त्यांना फक्त 1500 रुपयेच भेटतील, 4500 रुपये नाही भेटणार। आता 3000 रुपये आलेत, 1500 रुपये नाही आले, त्यांचं काय होणार आहे बघा, आपण पुढे या ठिकाणी पाहणार आहोत। काही जणांना 1500 रुपये येत आहेत, ठीक आहे। तर आता लाडक्या बहिणींचे 4500 रुपये आले, मग 1500 रुपये कधी या ठिकाणी येणार त्याबद्दलची न्यूज आलेली आहे। महत्त्वाची माहिती आपण डिटेलमध्ये पाहूयात। ज्यांचे अजून 1500 रुपये आलेले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, आणि ज्यांचे 1500 आले, 4500 आलेत, त्यांनी धन्यवाद आले म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। बघा, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे। तिसऱ्या हप्त्यात महिलांच्या खात्यामध्ये 4500 आणि 1500 रुपये जमा होणार होते, त्यापैकी फक्त 4500 रुपये महिलांच्या खात्यात जमा झालेत। ज्या महिलांच्या खात्यात एकही रुपया आला नव्हता त्या महिलांना 4500 रुपये देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता 1500 रुपये कधी येणार हे आपण बघणार आहोत। बघा, काही जणांना 1500 रुपये देखील आलेले आहेत, त्यांना 3000 रुपये भेटले होते, त्यांना काही महिलांपैकी 1500 रुपये आलेत, काही जणांचे अजून आलेले नाहीत। तेच कधी भेटणार ते आपण पुढे पाहणार आहोत। आणि काही जणांना अजूनही एकही रुपया आलेला नाही, त्याची देखील माहिती आपण पुढे पाहणार आहोत संपूर्ण। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे। तिसऱ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात 4500 आणि 1500 रुपये जमा होणार होते, त्यापैकी 4500 रुपये बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। ज्या महिलांच्या खात्यात एकही रुपया जमा झाला नाही त्या महिलांच्या खात्यामध्ये 4500 रुपये आलेत। आता नेमके मग 1500 रुपये जे राहिलेले आहेत तिसऱ्या हप्त्याचे, ज्यांना 3000 रुपये अगोदर भेटले होते, आणि ते कोणत्या महिलांच्या खात्यात जमा होणार ते देखील आपण पुढे बघूयात आता डिटेलमध्ये। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय
मेळावा रायगडमध्ये 29 सप्टेंबरला पार पडणार आहे. आपल्याला माहिती असेल 29 तारीख रविवारी आहे, त्या दिवशी पार पडणार आहे. याच तारखेला महिलांच्या खात्यात 1500 रुपये आणि 4500 रुपये जमा होतील असं बोललं जात होतं. मात्र आपल्याला माहिती असेल सरकारने 25 सप्टेंबरच्या आधीच म्हणजे या ठिकाणी 25 तारखेलाच पैसे जे आहेत या योजनेचे पाठवले. त्यामुळे बँकांनी बुधवारपासून हे पैसे महिलांच्या खात्यात पाठवायला सुरुवात केली होती. सध्या पाहायला गेले तर महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा झाले आहेत. ज्या महिलांच्या खात्यात आतापर्यंत एकही रुपया जमा झाला नव्हता त्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत. खरं तर या योजनेची घोषणा झाल्यानंतर बघा 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन सरकारने केलं. मात्र कागदपत्र अभावी अनेक महिलांना जुलै आधीच अर्ज करता आला नव्हता. त्या महिलांच्या खात्यामध्ये त्या महिलांनी काय केलं, ऑगस्टमध्ये अर्ज केले. त्यामुळे या महिलांना जुलैचा देखील काय केला, लाभ दिला. मग जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असे 3 मिळून 4500 रुपये जमा झालेले आहेत. आता बघा 1500 रुपये कुणाला भेटणार, ठीक आहे. 4500 रुपये तर आले 3 महिन्याचे बऱ्याच जणांना, ठीक आहे. अजून त्यापैकी काही जण राहिलेले असतील ते कधी येतील मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. परंतु 1500 रुपये कोणाकोणाला भेटतील बघा. ज्या महिलांच्या खात्यात 3000 रुपये या ठिकाणी जुलै आणि ऑगस्टचे असे मिळून 3000 रुपये जमा झाले आहेत, त्या महिलांना आता सप्टेंबर महिन्यात निधी मिळणार आहे, तो 1500 रुपये असणार आहे. आणि अद्याप 1500 रुपये कुणाच्या खात्यात जमा झाले नाही आहेत बघा. काही जणांचे जमा झालेले आहेत, ठीक आहे. कालपासून काही जणांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, परंतु पूर्ण खात्यामध्ये जमा झालेले नाहीत. त्यामुळे 29 सप्टेंबरपर्यंत बघा हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. तर कधीपर्यंत येतील राहिलेल्या बहिणींचे पैसे? 1500 रुपये ज्यांना ज्यांना आलेले नाहीत त्यांना 29 सप्टेंबरपर्यंत हे पैसे तुमचे येऊन जातील. जर 29 सप्टेंबरला नाही आले तर 30 तारखेपर्यंत 100% सर्वांचे पैसे जे आहेत जमा होणार आहेत. 2 कोटी महिलांना या तिसऱ्या हप्त्यामध्ये लाभ दिला जाणार आहे बघा. त्यामुळे महिलांना आता आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. आज देखील पैसे येऊ शकतात कारण की आज देखील बँका चालू आहेत. मात्र शनिवार आणि रविवार बँका बंद आहेत. परंतु सरकारने तशा पद्धतीने जर नियोजन केलेलं असेल तर 28-29 ला देखील पैसे येऊ शकतात आणि राहिलेल्या बहिणींचे 30 तारखेपर्यंत देखील पैसे येऊन जातील बघा. दरम्यान या महिलांसह ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये देखील अर्ज केला आहे आणि त्यांचेही अर्ज मंजूर झाले त्या महिलांना देखील सप्टेंबर महिन्याचे फक्त 1500 रुपये भेटणार आहेत. परंतु 31 ऑगस्ट पूर्वी जर अर्ज केला आहे, ठीक आहे, फक्त अर्ज केला आहे आणि अप्रूव्ह सप्टेंबरमध्ये देखील झालेला आहे तरी देखील तुम्हाला 4500 रुपये भेटले असते. परंतु फक्त सप्टेंबरमध्येच तुम्ही अर्ज केला आणि सप्टेंबरमध्येच या ठिकाणी अप्रूव्ह आहे तर फक्त 1500 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. तर या महिलांना या आधीचे 3000 रुपये मिळणार नाही आहेत, हे लक्षात राहू द्या. जर सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला आणि सप्टेंबरमध्येच अप्रूव्ह आहे तर तुम्हाला जुलै ऑगस्टचे 3000 भेटणार नाहीत, ठीक आहे. कारण सरकारने आता ज्या महिन्यापासून अर्ज भरले त्या महिन्यापासून लाभ द्यायला सुरुवात केलेली आहे. मी तुम्हाला वरती नियम बदललेला कमेंट देखील दाखवली बघा. जरी देखील तुमचा 31 ऑगस्टला तुम्ही फॉर्म भरलाय आणि 31 ऑगस्ट पूर्वी अप्रूव्ह देखील नाही आहे, फॉर्म सप्टेंबरमध्ये अप्रूव्ह झालाय तरी देखील तुम्हाला 4500 रुपये आलेले आहेत. वरची ही पहिलीच कमेंट तुम्हाला या ठिकाणी मी दाखवलेली आहे, यांना पैसे आलेले आहेत. तर हा मोठा बदल, हा मोठा नियमामध्ये बदल या ठिकाणी झालेला पाहायला भेटेल आपल्याला. तर समजलेलं असेल तुम्हाला. तुमचे राहिलेले जे बहिणींचे पैसे असणार आहेत ते 29 तारखेपर्यंत किंवा 30 तारखेपर्यंत येऊन जातील. तुम्हाला फक्त आता या ठिकाणी 3 दिवस अजून फक्त वाट पाहायची आहे. ज्यांचे पैसे आलेले नाहीत, ज्यांचं सर्वांचं ओके आहे, त्यांचे सर्वांचे 3 दिवसामध्ये पैसे येऊन जातील. परंतु तुमचे 1500 रुपयेही येणार नाहीत काही महिलांचे आणि 4500 रुपयेही येणार नाहीत जर तुम्ही हे काम नाही केलं तर. काय काम करायचे मी तुम्हाला ऑलरेडी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेले, ते म्हणजे आधार सीडिंग तुमचं करून घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी माय आधारच्या साईटवर किंवा NPCI बघा www.npci.org.in ही वेबसाईट आहे. या ठिकाणी पाहून घ्या सर्वांनी, ठीक आहे. आणि महत्त्वाचं काम करून घ्यायचं ते म्हणजे तुमच्या आधारला कुठलं बँक अकाउंट लिंक आहे आत्ताच पाहून घ्यायचं आहे. कारण की नंतर जर पैसे आले आणि बंद पडलेल्या अकाउंटमध्ये पैसे गेले तर तुमचे पैसे बँकवाले काटून घेतील, त्याला चार्जेस असतील अकाउंटला. त्यामुळे कुठलं अकाउंट लिंक आहे तेही चेक करून घ्या, DBT लिंक आहे तर. आणि ज्यांचं लिंक नाही आहे त्यांना काय प्रोसेस करायची बघा. npci.org.in ह्या वेबसाईटवरती यायचं आहे. NPCIची वेबसाईट अशा पद्धतीने बघा, हा URL ओपन करायचा आहे. या ठिकाणी अशा पद्धतीचा हा वेबसाईटचा इंटरफेस आहे. मोबाईलमध्ये सांगतो तुम्हाला मी, मोबाईलमध्ये ओपन करायचं आहे. खाली थोडं स्क्रोल केल्यानंतर बघा इथं कंझ्युमरचं ऑप्शन आहे, ह्या प्लसच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे. कंझ्युमरच्या ऑप्शनवरती क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी बघा हे सर्व ऑप्शन्स ओपन होतील. इथं मायनसचं चिन्ह, इथं प्लसचं चिन्ह, याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं बघा हा ऑप्शन आहे भारत आधार सीडिंग इनेबलर, BASE, भारत आधार सीडिंग, याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली परत स्क्रोल करायचं आहे. तुम्हाला अशा पद्धतीने हे ओपन होईल बघा, ठीक आहे. इथून तुम्ही तुमचं आधार देखील सीडिंग करू शकता. काही बँकाचं फक्त सीडिंग करता येईल, काही बँकेचं तुमचं आधार काढून टाकायचं, डिसीडिंगचं देखील ऑप्शन आहे. परंतु आपल्याला स्टेटस चेक करायचं आहे. तर इथं रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंगचं ऑप्शन आहे. त्यासमोर बघा एक ॲरो दिसेल अशा पद्धतीने व्हाईट कलरचा, खालच्या बाजूला तुम्हाला झालेला हा ॲरो आहे. या ॲरोवरती क्लिक करायचं तुम्हाला. त्याच्यानंतर बघा तुमच्यासमोर
फॉर ॲरोवरती क्लिक केले की ॲरो असा खाली होता तो आता वरी जाईल. त्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग, चेक युअर सर्व्हिस स्टेटस हे आपल्याला पाहिजे नाही, तर या ठिकाणी 3 नंबरचा ऑप्शन आहे बघा, गेट आधार मॅप स्टेटस, याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी बघा आधार कार्ड नंबर टाकायला विचारेल, आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर पुढं बघा हा कॅप्चा टाकायचा आहे आणि या ठिकाणी चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरला एक OTP जाईल, तो OTP टाकून तुम्हाला काय करायचं आहे, ही पुढची स्टेटस जो आहे या ठिकाणी तो ओपन करून घ्यायचा. बघा ओपन होईल. इनेबल फॉर DBT अशा पद्धतीने असेल तरच पैसे तुमचे जमा होतील. त्याचसोबत खाली स्क्रोल केलं की बघा तुम्हाला कुठली बँक लिंक आहे तुमच्या आधारला त्याच बँकेमध्ये पैसे येतील. तुम्ही फॉर्म भरताना कुठलीही बँक अकाउंट नंबर द्या, त्यामध्ये पैसे येणार नाहीत, याच बँक अकाउंटमध्ये पैसे येतील. इनेबल फॉर DBT या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तर संपूर्ण आजच्या तारखेचा अपडेट तुम्हाला दिलेला आहे. याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.